तर पावसाचा अपडेट आता आपण आपल्या प्रतिनिधींकडून घेऊया। आपले मुंबई, रायगड, पुणे आणि कराडहून आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। मुंबईहून आपले प्रतिनिधी भूषण जोडले गेलेले आहेत, तर अर्थातच रायगडहून कोकणाचा अपडेट आपण घेणार आहोत भारत गोरेगावकर यांच्याकडून। पुण्याचा अपडेट देण्याकरता चंद्रशेखर भांगे शेत शिवारात दाखल झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय, तर कराडचा अपडेट आपल्याला देतील शशिकांत सूर्यवंशी आपले प्रतिनिधी। थेट जाते सुरुवातीला मी मुंबईला भूषण मुसळधार पावसाचा अलर्ट आता जारी करण्यात येतोय। मान्सून डेरे दाखल झालेला आहे आणि मुंबई आणि आसपासच्या उपनगरात वीकेंड पासूनच धुवाधार पाऊस। काय सध्या परिस्थिती आहे, मुंबईकरांची आजची सकाळ कशी आहे मुसळधार पावसातच? नक्कीच लागवी, एकंदर जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात दाखल होणारा मान्सून हा साधारण 10 ते 12 दिवस आधीच हा संपूर्ण महाराष्ट्रात दाखल झालेला आहे आणि एकंदर मुंबईमध्ये सध्या सकाळपासून अगदी पहाटेपासून पावसाची आपल्याला रिपरिप पाहायला मिळत आहे। अगदी मुंबई उपनगर असेल किंवा मुंबई संपूर्ण शहर असेल, या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये सध्या आपल्याला पाऊस जो आहे तो आपल्याला अगदी पहाटेपासून पाहायला मिळत आहे। आज मुंबईला साधारण ऑरेंज अलर्ट दिलेला आहे, त्यामुळे आज अगदी दिवसभर पाऊस असणार आहे। त्यामुळे मुंबईकर सुद्धा अगदी या संपूर्ण तयारीने सध्या घराबाहेर पडत आहेत आणि एकंदर मुंबईची जर रेल्वे वाहतूक जर पाहिली तर कुठेतरी मध्य रेल्वे जी आहे ती आपल्याला काहीशी धीम्या गतीने धावताना पाहायला मिळत आहे। साधारण 5 ते 10 मिनिटं ही मध्य रेल्वे जी आहे ती आपल्याला धावताना पाहायला मिळत आहे। मात्र पश्चिम रेल्वे ही अगदी सुरळीत धावत आहे, त्यामुळे सध्या मुंबईकर हे अगदी तयारीने बाहेर पडत आहेत आणि एकंदर आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचत आहेत। मात्र आज मुंबईत दिवसभर पाऊस असणार आहे अशा प्रकारे अंदाज देखील वर्तवला गेलेला आहे। आज मुंबईला ऑरेंज अलर्ट आहे, त्यामुळे आज मुंबईमध्ये अगदी पहाटेपासून जो पाऊस आहे तो सुरू आहे। यापूर्वीही मुंबईमध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला होता, मात्र त्यानंतर आजचा जो पाऊस आहे तो मान्सूनचा पाऊस आहे, त्यामुळे आजपासून सलग पाऊस असणार आहे। त्यामुळे मुंबईकरांना अगदी मोठ्या प्रमाणात जो उकाड्यापासून दिलासा आहे तो आपल्याला आज मिळताना पाहायला मिळत आहे। लागवी, अगदी तुर्तास धन्यवाद भूषण, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। तुम्ही असेच आमच्या समवेत जोडले राहा। थेट जाऊया रायगडला। रायगड जिल्ह्याला देखील मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे, त्यामुळे अनेक नद्या या ओसंडून वाहत आहेत। रायगडला देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। थेट जाते आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांच्याकडे। भारत, रायगड, कोकण आणि तळ कोकण या सगळ्या पट्ट्यात ऑरेंज अलर्ट सध्या जारी करण्यात आलाय। अर्थात मच्छीमारांना सुद्धा आवाहन आहे की खोल समुद्रात जाऊ नका, मासेमारी थांबवण्यात आलेली आहे। काय परिस्थिती आहे कोकणात आणि तळ कोकणात? लागवीजी, कोकण मधल्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या तीनही जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे। काही प्रमाणात सकाळपासून जरी सिंधुदुर्गात पावसाने हजेरी लावली नसली तरी ढगाळ वातावरण आहे, मात्र 2 दिवसांपासून या तिन्ही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम आहे। आपण रायगड जिल्ह्याचा जर विचार केला तर रायगड जिल्ह्यामध्ये जवळपास 10 मे पासून मान्सून पूर्व पावसाला सुरुवात झाली होती, मात्र मान्सून जो जूनच्या दुसऱ्या आठवड्यात अपेक्षित होता तो मात्र आता या शेवटच्या आठवड्यात मेच्या आलाय। त्यामुळे रायगड मधल्या नद्या त्या दुथडी भरून वाहत आहेत। आपण दृश्यांमधनं पाहू शकता, ही जी दृश्य आहेत ही नदी काळ नदी आहे। अर्थातच ही मे महिन्यामध्ये या नदीने तळ गाठलेला होता, मात्र केवळ 2 दिवस झालेला मान्सूनचा पाऊस जो आहे त्यामुळे रायगड मधल्या सर्वच नद्यांचे चित्र हे अशा पद्धतीने पाहायला मिळतंय। पावसाची संततधार सुरू आहे। पावसाचा कहर म्हणता येईल असा पाऊस काल दिवसभर रायगडमध्ये झाला होता आणि त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। कारण कोकणामध्ये भात शेतीची लागवड होते आणि अर्थात मान्सून दाखल होण्यापूर्वी भाताच्या शेतीची लागवड मशागत केली जाते। मात्र हा जो पाऊस आहे हा इतक्या मोठ्या प्रमाणात झालाय, जुलै सारखा झालाय पाऊस, त्यामुळे शेततळी त्याच्यामध्ये पाऊस साचलेला आहे। आता शेतकऱ्यांसमोर प्रश्न आहे की पावसाळी भाताची जी लागवड आहे, पेरणी आहे, ती करायची की थांबवायची, अशा पद्धतीचं एक नवीन संकट वेळेआधी आलेल्या मान्सूनमुळे कोकणातल्या शेतकऱ्यांसमोर उभं टाकलेलं आहे। मान्सून पूर्वची जी तयारी आहे प्रशासनाची आहे त्याच्या बैठका सुरू होत्या, मात्र जे सखल भाग आहे, ज्या भागांना पुराचा धोका निर्माण होऊ शकतो, ज्या दरडग्रस्त गाव आहेत अशांच्या देखील पुनर्वसनाची कामं सुरुवात होणार होती, ती मान्सूननी 12 ते 15 दिवस अगोदर हजेरी लावल्यामुळे ही कामं देखील रखडलेली पाहायला मिळतात। लागवीजी, अगदी भारत, तुर्तास धन्यवाद, तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। असेच तुम्ही आमच्या समवेत जोडलेला। थेट जाते पुण्याला। पुण्यात पणदरेत 104 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर दौंडमध्ये 98 मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आलेला आहे। दौंड, इंदापूर, बारामतीला पावसानं अक्षरशः झोडपलेलं आहे। चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत पुण्याहून। पुण्यात काय परिस्थिती आहे? बारामतीमध्ये तर मुसळधार पाऊस आहे। चंद्रशेखर, पुणे आणि आसपासच्या सगळ्या परिसरात
येलो अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे। नागरिकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे। इतकंच काय तर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आज सकाळीच घटनास्थळी बारामतीला पाहणी करताना सुद्धा दिसले आहेत। ऑन फील्ड दादा दिसत आहेत। लागवी खरं तर पुणे जिल्ह्यातील दौंड, बारामती आणि इंदापूर या तालुक्याला पावसाचा सर्वाधिक मोठा फटका बसलेला आहे। आपण पाहिलं की सोलापूर रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात जो आहे तो पाणी रस्त्यावरती आला होता आणि या पाण्यामुळं अनेक वाहनं जी आहेत ती वाहून गेली होती। दौंड शहरामध्ये सुद्धा नगर रस्त्यावरती पाणी आपल्याला पाहायला मिळालं। आपण बघू शकतो की पिगवन इथं गेल्या 3 ते 4 तास जी आहे ती वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळाली होती। खरं तर एनडीआरएफचं जे पथक आहे तिथं राखीव ठेवण्यात आलेलं आहे। जिल्हा आपत्ती व्यवस्थापकाचं पथक सुद्धा या तिन्ही तालुक्यावरती लक्ष ठेवून आहे। आपण पाहिलं की जिल्ह्यातील सर्वाधिक फटका जो आहे या 3 तालुक्याला बसलेला आहे। आपण पाहिलं की धुवाधार पावसाची बॅटिंग काल सायंकाळी 4 वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत सुरू होती आणि या सगळ्या पावसामुळे जे आहे ती नागरिकांना आपल्याला त्या ठिकाणी त्रास जो आहे तो अडचण आहे जी पाहायला मिळाली। त्यामध्ये अनेक जे गुरं आहेत ती गुरं सुद्धा वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे। लागवी अगदी चंद्रशेखर, या ठिकाणी बारामतीमध्ये अजित पवार सुद्धा दाखल झालेले होते। सकाळी या सगळ्या परिसराची पाहणी करण्यात आली। ज्या इमारती खचलेल्या आहेत त्याचं देखील आढावा अजितदादांकडून घेण्यात आलेला आहे। या सगळ्याविषयी काही माहिती मिळते का? कारण नीरा नदी काठच्या नागरिकांना सुद्धा सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। 4 ते 5 दिवसांपासून नीरा खोऱ्यातही मोठ्या प्रमाणावर पाऊस बरसतोय। चंद्रशेखर, नीरा कालवा काल पावसामुळे फुटला होता आणि या सगळ्या पाण्या जो फुटलेलं पाणी आहे ते अनेक नागरिकांच्या घरामध्ये घुसलं होतं। अनेक नागरिकांचे संसार जे आहेत ते उघड्यावरती पडले होते। अनेक घरा जे आहेत नागरिकांचे त्या भिंती सुद्धा खचल्या होत्या आणि याची सगळी पाणी जी आहेत ती आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळीच केलेली आहे। आपण पाहिलं की बारामती तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला मुसळधार पावसामुळे नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे। अनेक घरामध्ये या ठिकाणी पाणी घुसल्याचं पाहायला मिळत आहे। बारामती बरोबरच इंदापूर, त्याचबरोबर बिगवन या ठिकाणी सुद्धा मोठा फटका पावसाचा आपल्याला दिसत आहे। एकंदरीत सुप्रिया सुळे, अजित पवार ही जी पवार मंडळी आहेत ही पवार मंडळी कालपासून त्यांच्या मतदारसंघातील अनेक नागरिकांच्या संपर्कात आहेत। अनेकांना खबरदारी घेण्याचा सूचना त्या देत आहेत। खरं तर नागरिकांना आवश्यक नसताना घराबाहेर पडू नये असं आवाहन काल रात्री सुप्रिया सुळे यांनी द्वारे केलं होतं। एकंदरीत पुणे जिल्ह्याची सध्याची परिस्थिती जरी आता पाऊस ओसरला असला तरी जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान फार मोठं आहे। या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश जे आहेत ते सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचं कळत आहे। परंतु एकंदरीत शहराला पावसाचा कमी जरी फटका बसला तर ग्रामीण भागामध्ये हे जे 3 तालुके आहेत आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वात मोठा पाऊस या ठिकाणी पडल्याचं सांगताना दिसत आहेत। निश्चित चंद्रशेखर, पुण्याहून थेट जाऊया आता साताऱ्याला आपले प्रतिनिधी शशिकांत देखील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। कारण साताऱ्याच्या कराड, पाटण या तालुक्यात पावसाचं अक्षरशः थैमान आहे। ऑरेंज अलर्ट साताऱ्याला जारी करण्यात आलेला आहे। शशिकांत, काय परिस्थिती आहे साताऱ्यामध्ये? नक्कीच लागली, जर आपण पाहिलं तर साताऱ्यामध्ये गेल्या 6 दिवसापासून संततधार पावसानं अक्षरशः पाणी केलेलं पाहायला मिळतंय। विशेषतः घाटमाता परिसरामध्ये मुसळधार पावसानं आपली हजेरी लावलेली एकंदरीतच पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांचं यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं हे पाहायला मिळतंय। रस्ते काहीशे या रस्त्यांची कामं सुरू आहेत त्यामुळं रस्ते देखील पाण्याखाली गेलेले एकंदरीत पाहायला मिळतात। त्यामुळं जनजीवन काहीसं विस्कळीत झालेलं आहे। काल रात्रभर पावसाची हजेरी कायम होती आणि आता सकाळपासून देखील पाऊस रिपरिप पावसाची आहे ती सुरू आहे। आज सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। येणाऱ्या 3 तासामध्ये हवामान खात्यानं मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वारे वाहणार आहे। वारे ताशी 30 ते 40 किलोमीटर प्रतिवेगानं वाहणार असल्याचा अंदाज आहे तो वर्तवला गेलेला आहे। लागवीजी निश्चित शशिकांत, भूषण, भारत आणि अर्थातच चंद्रशेखर, तुमच्या सगळ्यांचेही आभार तुम्ही दिलेला एकूणच या सविस्तर माहिती करता। तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात सातत्यानं अपडेट घेतच राहू। कारण मुंबई आसपासचं उपनगर आणि राज्यभर सर्वदूर मान्सून डेरे दाखल झाल्यानंतर आता मात्र हवामानात बदल होत आहेत आणि बळीराजा सुद्धा त्याच क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होता, अशीच परिस्थिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।